हा दादा बोल. अरे काय बोलतोयस तू? वेड लागले का तुला? तू ताबडतोब इथे ये. काय झालं? तो रवी दादा ना. रवीचं काय आता? माझ्याच्याने होणार नाही आता. बस झालं. नक्की झालंय काय दादा? आई पण दिवसेंदिवस लहान मुलांसारखी वागत चालली आहे. माझ्या बायकोला पण दिवसभर तिलाच बघावं लागतंय, तिचीच काळजी घ्यावी लागते. आता आईला बघायचं की माझ्या मुलांना आणि मला बघायचं तिने? अरे दादा काय बोलतोयस तू? आई आहे ती आपली. अरे तिने लहानाचं मोठं केलंय आपल्याला आणि तू असा वागतोयस तिच्याशी? हो का? तुला जर एवढाच पुळका आलाय ना तर तू सांभाळ ना. अरे रवी, ही काय पद्धत झाली बोलायची? हे बघ, घरातला वयस्कर माणूस आणि लहान मूल सारखंच असतं रे. दोघांची सारखीच काळजी घ्यावी लागते. आणि तुमची आई एकटी पडली रे तुमचे बाबा गेल्यानंतर. तिला तरी कोणाचा आधार आहे तुमच्या दोघांशिवाय? हो भाऊजी, तुम्ही मला नका सांगू हे सगळं. माझ्या बायकोनी बघितलं तुम्ही कसं तुमच्या वडिलांना एकटं सोडून आलात. मग तिचंही मन झालं असंच राहायचं. आणि तुम्ही तुमची प्रायव्हसी एन्जॉय करताय ना, मग आम्हालाही करू द्या की. आणि तुमचे बाबा नाही पडले का एकटे तुमची आई गेल्यावर? मग तेही लहान मुलासारखे वागत असतीलच ना. रवी दादा तोंड सांभाळून बोल. आपण नेहमी खरंच बोलतो. वर्षा, भाऊजी, आपल्याला पण हवाय आता जबाबदारीतून ब्रेक. चला येऊ. अरे भाऊजी, ते जोशी काका तुम्हाला कॉल करत होते. तुम्ही फोन उचलला नाहीत म्हणून मला केलेलं. म्हणत होते की तुमच्या बाबांना कॉल करतायत 2 दिवसापासून, कॉल उचलत नाहीयेत, दरवाजाही उघडत नाहीयेत. काय झालं असेल का माहिती नाही बाबा. प्रेमा चल.